सोलापूरच्या शास्त्रीनगर परिसरातील मोहसिन नदाफ उर्फ डीके याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे। खंडणी मागणे, बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण करणे व फसवणूक करणे असे अनेक गुन्हे मोहसिन नदाफ यांच्यावर असून या संदर्भात पोलिसांनी माहिती दिली आहे। सोलापूर शहरातील सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार मोहसिन सलीम नदाफ उर्फ डीके वय वर्ष 36 राहणार शास्त्रीनगर सोलापूर हा मागील काही वर्षापासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून हल्ला करणे, खंडणी मागणे, गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी करणे, बेकायदेशीर जमाव जमवून गैरकृत्य करणे, घातक हत्यारे बाळगणे, तडीपार आदेशाचा भंग करणे, जमावबंदी आदेशाचा भंग करणे, सरकारी नोकरावर हल्ला करणे यासारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे। त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण 10 गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत। मोहसिन नदाफ याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी स्थानबद्धतेचे आदेश काढले आहे। यापूर्वी मोहसिन नदाफ याच्यावर 2020 मध्ये, 2022 मध्ये आणि 2024 मध्ये प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या होत्या। त्याच्यामध्ये कोणतीही सुधारणा न झाल्याने 28 ऑगस्ट 2024 रोजी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी मोहसिन नदाफ याच्याविरुद्ध स्थानबद्धतेचे आदेश काढले आहे। त्याची रवानगी येरवडा कारागृह पुणे येथे करण्यात आली आहे। सदरची कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर दीपाली काळे, पोलीस उपायुक्त परिमंडल विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 2 यशवंत गवारी, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, सदर बाजार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम गाडगे, एमपीडीए पथकातील अंमलदार विनायक संगमवार, सुदीप शिंदे, अक्षय जाधव, विशाल नवले आदींच्या पथकाने केली आहे।